ओपन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आज करंट अफेअरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। ओमानचे सुलतान कोण आहेत ज्यांनी नुकतीच 26 वर्षांनंतर भारताला भेट दिली आहे? हेतम बिन तारिक हे आहेत। 2023च्या जागतिक एड्स दिनाची थीम काय आहे? लेट कम्युनिटीज लीड ही आहे। कोणत्या भारतीय खेळाडूची जर्सी नंबर 7 बीसीसीआयने निवृत्त केली आहे? महेंद्रसिंग धोनी या खेळाडूची जर्सी नंबर 7 बीसीसीआयने निवृत्त केली आहे। T20 क्रिकेट विश्वचषक 2024 कोणत्या देशात होणार आहे? अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये होणार आहे। संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेच्या माहितीनुसार कोणते वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे? 2023 हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे। छत्तीसगड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? विष्णुदेव साय हे आहेत। भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत? राजीव मेहता हे आहेत। देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात आहे? आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये आहेत। 2023च्या 41व्या मिस इंडिया US ची मानकरी कोण ठरली आहे? रिजुल मैनी ह्या ठरल्या आहेत। राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा मतदारसंघ कोणता? राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा मतदारसंघ सांगानेर हा होय। ICC अंडर-19 विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? दक्षिण आफ्रिका या देशात होणार आहे। IPLच्या खेळाडूचा प्रथमच भारताबाहेर लिलाव कोणत्या शहरात पार पडला? दुबई या शहरामध्ये पार पडला। जगातील सर्वात मोठे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात आहे? उडीसा या राज्यामध्ये आहे। दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम किती आहे? 10 लाख रुपये इतकी आहे। केंद्राच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? आपले महाराष्ट्र हे राज्य होय। कॅश फॉर क्वेरी प्रकरणात कोणत्या महिला खासदाराचे निलंबन करण्यात आले आहे? महुआ मोइत्रा या खासदाराचे निलंबन करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाची माहिती देणारे पर्यटन केंद्र व बहुउद्देशीय संकुलन कोणत्या देशात उभारण्यात येणार आहे? मॉरिशस या देशात उभारण्यात येणार आहे। केंद्रीय दक्षता आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहेत? PK श्रीवास्तव हे आहेत। आझादी का अमृत महोत्सवाची सांगता कोणत्या शहरात करण्यात आली? नवी दिल्ली या शहरात करण्यात आली। 31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी करण्यात आली। कास्तिरची कोथिंबीर हे भौगोलिक मानांकन मिळालेले ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात आहे। भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? जावेद अख्तर यांना देण्यात आला आहे। महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंती सोहळ्याचे दिल्ली येथे कोणी उद्घाटन केले? उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले। भारताचे पहिले लोकायुक्त कोण आहेत? न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे आहेत। 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? वहिदा रहमान यांना देण्यात आला। महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? शेखर मुंदडा हे आहेत। बीसीसीआयचे उपाध्यक्ष कोण आहेत ज्यांनी नुकतीच महेंद्रसिंग धोनीची जर्सी नंबर 7 निवृत्त केल्याची घोषणा केली आहे? राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत। महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती ML टहलियानी हे आहेत। 2023चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला? डॅनियल बरेनबोईम व अली अबू अवाद हे आहेत। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्था कोठे आहे? कोलकाता या ठिकाणी आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? PK रणराजन यांना देण्यात आला। 22व्या विधी आयोगाची मुदत कधीपर्यंत वाढवण्यात आली आहे? 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे। 2023ची गव्हर्नर ऑफ द इयर ही पदवी शक्तिकांत दास यांना कोणत्या बँकेने दिली? सेंट्रल बँकेने दिली।
बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष कोण आहेत? हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे आहेत. वहिदा रहमान यांना राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी मिळाला आहे? रेशमा और शेरा या चित्रपटासाठी मिळाला आहे. जगातील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असणारे विद्यापीठ कोणते आहे? इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे आहे. कुंतलगिरीचा खवा याला नुकतेच भौगोलिक मानांकन मिळाले आहे. ते कोणत्या जिल्ह्यातील आहे? तालुका भीम, जिल्हा धाराशिव येथील आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयामार्फत दिला जातो? माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत दिला जातो. नुकतेच निधन पावलेल्या कार्तियानी अम्मा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रौढ शिक्षणाशी संबंधित आहेत. मेगा लेदर क्लस्टर पार्क हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? रायगड या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे. 2023च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या दिल जश्न बोले या थीम गीताची संगीत रचना कोणाची आहे? प्रीतम यांची आहे. 2034च्या फिफा विश्वचषकाचे यजमानपद कोण बसवणार आहे? सौदी अरेबिया. जगातील सर्वात उंच माउंट बायकिंग शर्यतीत आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आले. 2023ची महिला हॉकी आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धा कोणी जिंकली? आपल्या भारत या देशाने जिंकली, तर उपविजेता जपान हा देश ठरला. नुकतेच निधन पावलेले वारकरी संप्रदायाचे बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय आहे? निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचे मूळ नाव आहे.